नमस्कार, मी गौरी चाले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्टिच विथ गौरी हे आपल्या YouTube चॅनलवर. तर आज डे 9 साठी मी पेंटिंग घेऊन आलेले तुमच्याकडे. तंजोर पेंटिंग फार ट्रेंडी पेंटिंग आहे. खूप सारे ब्लाउजेसवरती म्हणा, खूप सारे साडीजवरती म्हणा, ही पेंटिंग केली जाते. तर आपल्याला ही पेंटिंग करण्यासाठी साहित्य काय-काय लागणार आहे ते बघून घेऊयात. आपण फ्लॅट ब्रश घेतलेला आहे. 0 नंबर आहे, त्यानंतर 1 आहे, त्यानंतर 3 नंबरचा ब्रश आहे आणि 000 नंबरचाही ब्रश मी घेतलेला राउंड आहे. फ्लॅट ब्रश आपण 013 ह्या नंबरचे घेतले तर राउंड ब्रश आपण घेतलेला 000 आणि कलर कोणते-कोणते घ्यायचे तेही बघून घेऊयात. कलर्समध्ये आपण घेणार आहोत. मी एक्रिलिक कलरचा वापर करणार. एक्रिलिक कलरमध्ये मी घेतलेले आहेत ब्लू कलर आहे, त्याच्यानंतर ग्रीन शेड आहे, पॅरेट ग्रीन शेड आहे हा आणि त्यानंतर ब्लॅक कलर आहे, व्हाईट कलर आहे आणि मी इथे मेटॅलिक गोल्ड कलरही घेतलेला आहे. मी अ, एक मटेरियलची लिस्टही शेअर केली त्याच्यामध्ये हे सगळे कलर्स जे आपल्याला लागणार आहेत ते सगळे कलर तुम्हाला शेअर केलेले आहेत. तर हे सगळे कलर आपण आज यूज करणार आहोत. त्यानंतर आपल्याला वॉटर कंटेनर घ्यायचं आहे, रफ फॅब्रिक घ्यायचं आहे. ट्रेसिंग करण्यासाठी आपण कार्बन पेपरचा वापर करणार आहोत. कार्बन पेपर घ्यायचा आहे आणि पेनचाही वापर आपल्याला लागणार. पेनही आपल्याला यूज करायचं आहे आणि कुंदन लागणार. तंजोर पेंटिंग म्हटल्यावरती आपल्याला कुंदन यूज होणार आहे. तर कुंदनचे कलर मी घेतलेले आहेत. ग्रीन कलर एक आहे आणि एक पिंक कलर आहे. माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल होते तेच मी कलर यूज करत आहे. तुम्हाला जर घेऊन यायचे असतील मार्केटमधून कुंदन, तर तुम्ही त्याच्यामध्ये साइज 0 टू 1 साइजचे कुंदन राउंड शेपमध्ये घेऊन येणार आहात. तुम्हाला जी साइज वाटते ते छोटे पाहिजे तर तुम्ही छोटे 0 साइजचे, 00 साइजचेही घेऊ शकता किंवा तुम्ही 1 नंबरचेही कुंदन पर्चेस करू शकता. त्याच्यामध्ये कलर मी स्पेसिफिकली सजेस्ट करेन की गोल्ड कलर न घेता तुम्ही घेणार आहात डार्कर शेड कारण की ही पेंटिंगमध्ये जास्तीत जास्त गोल्डचा वापर होणार आहे, गोल्ड कलरचा वापर होणार आहे. तर आपल्याला हायलाइट करण्यासाठी ग्रीन कलरचे कुंदन म्हणा, रेड कलरचे कुंदन म्हणा, डार्क मरून कलरचे कुंदन म्हणा, हे तुम्ही घेऊ शकता. जेणेकरून हे पेंटिंग अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि कुंदन अजून उठून दिसतील. तर त्यासाठी आपण हे राउंड कुंदन घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी तुम्हाला मटेरियल लिस्ट सांगितलेली आहे. आता इथे जी प्रिंट आउट आहे ती तुम्ही बघू शकाल. तर ही मी छोट्या साइजमध्ये घेतले. काल मी तुम्हाला व्हिडिओ जो शेअर केलेला होता. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे प्रिंट आउट तुम्ही ज्यावेळेस घेऊन येता मार्केटमधून त्यावेळेस त्या पर्सनला प्रिंट आउट काढणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला शेअर करायचं आहे, की तुम्हाला कोणत्या साइजची पेंटिंग पाहिजे किंवा कोणती साइज पाहिजे. ब्लाउजवर पाहिजे असेल हे पेंटिंग तर किती साइजचं लागणार आहे. त्यानंतर बॅक सेक्शनला आपण छोट्या मुलींचे काही बॅक सेक्शनला म्हणा किंवा फ्रंट सेक्शनला जर आपण करत असाल तर आपल्याला कोणती साइज लागेल. इव्हन साडीजवरती तुम्हाला असे पॅचेस करायचे असेल तर कोणती साइज लागेल आणि ही पेंटिंग स्पेसिफिकली कोणत्या फॅब्रिकवरती जास्त रिच किंवा उत्कृष्ट किंवा दर्जेदार दिसते हेही तुम्हाला सजेस्ट करेन मी. तर ही पेंटिंग सिल्कचा कापड आहे, रॉ सिल्कचा कापड आहे, पैठणीचं कापड आहे. त्याच्यावरती खूप सुंदर दिसते डिझाइन एकदम छान आणि मस्त वाटते, रिच दिसते. तर तुम्ही तसे फॅब्रिक्स यूज करू शकता जेणेकरून तुमचं ब्लाउज आता आरी वर्क आहे मार्केटमध्ये खूप चालणार. त्याच प्रकारे फॅब्रिक पेंटिंगही खूप चालतंय. तर तुम्ही असे फॅब्रिक्सवरती जर कलर हे असे तंजोर पेंटिंग केलं तर अजूनही ब्लाउज तो खिळून दिसेल किंवा अजूनच रिच दिसेल. तर मी तुम्हाला ही प्रिंट आउटही स्क्रीनवरती शेअर करेन. जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि त्याची प्रिंट आउट घेऊन येऊ शकता. आता आपण ट्रेसिंगला सुरुवात करणार आहोत. ट्रेसिंगसाठी मी नेहमी सांगितलेलं आहे, की आपण येलो कार्बन पेपरचा वापर करा. ब्लॅक कार्बन पेपरही मार्केटमध्ये अवेलेबल होतात. तुम्ही कोणतेही कार्बन पेपर यूज करू शकता. तुमचं फॅब्रिक डार्कर शेडमध्ये आहे, तर तुम्ही व्हाईट कलरचे कार्बन पेपरही वापरू शकता. सगळ्यात पहिलं आपण हे ट्रेस करून घेऊयात आणि मी इथे 2 साइज ठेवलेले. तुम्हाला जर मोठ्या साइजमध्ये हवं असेल, तर तुम्ही A4 साइजची मोठी साइजही घेऊ शकता मार्केटमधून. हे बघा ही मोठी साइज आहे. तर तुम्हाला मोठी साइज हवी असेल, तर अशा प्रकारे तुम्ही मोठी साइज मार्केटमधून अवेलेबल करून घ्या. तर आपण आता ट्रेस करायला घेणार आहोत. मी हा मोटिव्ह घेतलाय आणि हा आपला डे 9 चा व्हिडिओ आहे. आपण पूर्ण डिझाइन पॉइंटेड पेन घेतलेला आहे किंवा जेल पेनचा वापर करा जेणेकरून तुमची डिझाइन व्यवस्थित आणि जे सगळे डिटेलिंग्स आहेत प्रॉपरली ट्रेस होतील आणि तुम्हाला ऑलरेडी स्केचिंग येत असेल किंवा ड्रॉइंग छान असेल तुमचं, तर तुम्ही हे पेंटिंग डायरेक्टही फॅब्रिकवरती अ, काढू शकता पेन्सिलचा वापर करून. फक्त पेन्सिल वापरताना खूप डार्क वापरू नका. सगळी डिझाइन आपण ट्रेस करून घ्यायची आहे व्यवस्थित. अशा प्रकारे आपण संपूर्ण डिझाइन व्यवस्थित ट्रेस करून घेतलेली आहे. तुम्ही एकदा चेकही करू शकता. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, की प्रत्येक वेळेस असे सेलो टेप लावून घ्या.
जेणेकरून आपलं काही मिस झालं असेल किंवा राहिलं असेल, तर आपण अशा प्रकारे चेक करू शकता आणि पुन्हा राहिलेली डिझाइन ट्रेस करू शकता. आता डिझाइन ट्रेस करून झालेली आहे. आपण आता रिंगला घेऊया. रिंग फिक्स करून घ्यायची आपल्याला. आणि कलरिंग लिस्टमध्ये तुम्हाला मी सुरुवातीला एक सांगायचं राहून गेलं, की आपल्याला 3D आउटलाइनर्स लागणार आहेत. खूप इम्पोर्टंट आहे. तंजोर पेंटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 कलर म्हणजे तुमचं 3D आउटलाइनर आणि प्लस तुमचं मेटॅलिक कलर. हे मेटॅलिक कलर फेविक्रिल कंपनीचा मी घेतलेला. तुम्हाला जो कोणता मार्केटमध्ये अवेलेबल होत असेल, तो ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता. पण मी हे वापरतेय. ते छान आहेत, स्मूथ आहेत, फिनिशिंग छान आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते, की तुम्ही हे घ्या. आणि 3D आउटलाइनर घेतलेला आहे. तोही कलर आपला गोल्ड आहे. बघा मागे इथे लिहिलेले असतात नाव. इथे नाव लिहिलेलं आहे पर्ल मेटॅलिक गोल्ड कलर आणि हे 2 कलर आपल्याला खूप इम्पोर्टंट आहेत. ते लागणार आहे. आता सुरुवात करायची आहे पेंटिंगला. तर पेंटिंगला सुरुवात करताना आपण सगळी डिझाइन कुठून कशी करणार आहोत ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. सगळ्यात पहिलं आपण हा पूर्ण सरफेस व्हाईट कलर करायचा आहे. सगळ्यात पहिलं बेसला आपल्याला व्हाईट कलर द्यायचा आहे. त्यानंतर आपण ब्लू कलरने ते हायलाइट करणार आहोत आणि इथे डार्कर शेड आणि ते थोडंसं लाइटर शेड असं होईल. आपलं तंजोर पेंटिंग दिसताना खूप रिच असतात. त्याच्यात जास्तीत जास्त गोल्डचा वापर केला जातो. गोल्ड रंगाचा वापर केला जातो. ही पेंटिंग तामिळनाडू साइडला बिलॉन्ग करते आणि तिथे पूर्वी म्हणजे अगदी देवांचे फोटो म्हणा किंवा देवींचे फोटो म्हणा असे तंजोर पेंटिंगमध्ये डिझाइन केले जायचे आणि जास्तीत जास्त गोल्ड फॉइलचा वापर केला जायचा किंवा गोल्ड पत्र्यांचा वापर केला जायचा. तर त्यासाठी ही पेंटिंग खूप रिच दिसते. आता सुरुवात करूयात पेंटिंगला. सगळ्यात पहिले ब्रश तुमचे छान क्लीन करून घ्या. कधीही पेंटिंग करताना ब्रश तुमचे छान वॉश करून घ्यायचे. व्यवस्थित क्लीन असले पाहिजे. त्यात कोणताही रंग नकोय. बघा मी सगळे ब्रश माझे छान क्लीन करून घेतले. आता आपण इथे व्हाईट कलर द्यायचा आहे. तर पॅलेटमध्ये मी व्हाईट कलर रिमूव्ह करेन. त्यानंतर आपल्याला ब्लू कलर घ्यायचा आहे. सेरुलियन ब्लू कलर आहे हा 32 नंबरचा ॲक्रिलिक कलरमध्ये. आपण तो घ्यायचा आहे. तोही मी एक साइडला पॅलेटला त्याला रिमूव्ह करून घेते, जेणेकरून ते सुकणार नाही. पूर्ण बॉटलचा वापर डायरेक्टली करू नका. मी कधीच सजेस्ट करत नाही. सर्वप्रथम आपण इथे पूर्ण व्हाईट कलर द्यायचा आहे. जे डायरेक्शन असेल कलरिंगचं किंवा पेंटिंगचं, तर तो एकच ठेवायचा आहे तुम्हाला डायरेक्शन. तर बघा इथे पूर्ण राउंड शेप आहे. तर नेहमी राउंड शेपमध्येच तुम्ही कलरिंग करणार आहात. तुम्ही त्याला असं स्ट्रेट किंवा आडवं असं करायचं नाहीये. शेप जसे आहेत, तसं तुमचा ब्रश फिरला पाहिजे व्यवस्थित. इथे मध्ये एक छोटं पार्टिशन आहे. तिथे आपल्याला गोल्ड कलर करायचा आहे. तिथे तुम्ही कोणताही रंग देऊ नका आणि कलरिंग करताना थोडंसं फास्ट कलरिंग करणं इम्पोर्टंट आहे. कारण की दुसरा कलर परत त्याच्यावरती आपल्याला द्यायचा असतो. तो व्यवस्थितपणे मर्जही झाला पाहिजे किंवा त्यात तो मिक्स झाला पाहिजे आणि बऱ्याचदा शेडिंग्स वगैरे ज्यावेळेस असतात, त्यावेळेस कलरिंग थोडं फास्टच करणं इम्पोर्टंट आहे. जर पहिला कलर तुमचा पूर्ण आता ड्राय झाला, तर दुसऱ्या कलरचं शेडिंग त्याच्यावरती व्यवस्थित बसणार नाही. म्हणून कलरिंग करताना फास्टेस्ट कलरिंग करणं इम्पोर्टंट आहे. ते कलरिंग इथपर्यंत तुम्ही सर्व सॅम्पल जे कंप्लीट करताय ते व्यवस्थित ठेवा. नंतर त्याची फाईलही तयार करायची आहे. आता बघा एवढ्या पार्टमध्ये मी पूर्ण व्हाईट कलर दिलेला आहे. आता आपण ब्लू कलर घेऊयात आणि आपण ब्लू कलरला सुरुवात करूयात. पहिलं आपण एजेसला द्यायचा आहे कलर. पूर्ण कलर तुम्ही सगळीकडे पसरवणार नाही आहात. ब्रश वापरताना ह्यावेळेस तुम्ही 0 ब्रश घ्या. फ्लॅटच घेतलेला आहे. कलर मिक्स झाले पाहिजेत व्यवस्थित. कॉर्नर साइडला तुम्हाला डार्क कलर करायचा आहे, लाईन्स अशा आणि नंतर थोडासा ब्रश वॉश करून घ्यायचा आहे आणि तोच कलर तुम्हाला पूर्ण ह्या इथे उरलेल्या सरफेसवरती फिरवायचा आहे. बघा इथे डार्कर शेड आणि थोडंसं मागे लाइटर शेड झालंय क्रिएट. तंजोर पेंटिंगमध्ये तुम्ही सगळे मोटिव्ह ज्यावेळेस बघाल कधीही इंटरनेटवरती सर्च करून, तर ते अशाच प्रकारे असतात. आपल्याला डार्क आणि लाइटर शेड करायचे आहेत. लाइटर म्हणजे पूर्णतः लाइटर नाही म्हणणार मी. थोडं शेडिंग दिसतं त्याच्यामध्ये छान. सेम प्रोसेस आपण करणार आहोत आता इथे बॉडी पार्टला पिकॉकच्या.
खाली आपण व्हाईट बेस दिलेला आहे, जेणेकरून तो कलर थोडासा लाइटर शेड होऊन जातो. त्यासाठीच आपण नेहमी तंजोर पेंटिंगमध्ये व्हाईट खाली बेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर वरती शेड जे कोणते आपण देणार असेल, ते व्यवस्थित शेड्सचे दिसतात, लाइटर किंवा डार्कर. पॉइंटेड ब्रश घेतलाय मी 000 आणि थोडंसं मी इथे डार्क शेड करतेय एजेसला. इथेही आपण मानेवरती थोडं डार्क करायचंय. इथे बरोबर इथे बघा मान आहे आपली पिकॉकची. तिथे थोडंसं बेस असं डार्कर द्यायचंय. 000 पॉइंटेड ब्रश घ्या आणि त्याने तुम्ही असं डार्क शेड करा. पण ज्यावेळेस तुम्ही शेड द्याल त्यावेळेस तो वेगळा दिसला नाही पाहिजे. का कलर्समध्ये पूर्वी आपण जे कलर दिलेले आहेत त्याच्यामध्ये तो व्यवस्थितपणे मिक्स झाला पाहिजे. पॅची नको दिसायला पेंटिंग आपलं. ते प्रॉपर मिक्स होणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही फ्लॅट ब्रशचाही वापर करून त्याला छान मिक्स करून घ्या. इथेही ब्लू कलर करायचा आहे. आधीचा कलर खूप ड्राय झाला असेल तर तुम्ही थोडंसं व्हाईट बेस परत देऊ शकता इथे. जेणेकरून ते आपले कलर व्यवस्थित मिक्स होतील. खूप कॉर्नर्स असतील तर त्याला तुम्ही पॉइंटेड ब्रशचाच वापर करा. म्हणजे आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगनी एजेसपर्यंत व्यवस्थित कलर पोहोचवता येतील. बघा इथे आता माझं कॉर्नर आहे एकदम. फ्लॅट ब्रशमध्ये थोडासा व्हाईट कलर घ्यायचा आहे आणि तो व्हाईट कलर इथे आपल्याला लावून घ्यायचा आहे. थोडंसं लाइटर शेड इथे पेंटिंग दिसली पाहिजे आपली. खूप कमी कलर घेतलाय मी व्हाईट, खूप जास्त घेऊ नका. ड्रायच ब्रश अगदी फिरवलाय. हे असं पिकॉकच्या बॉडीला आपण कलर करून घेतलेला आहे. आता आपण फेदर्सला कलर करायचा आहे. तर फेदर्सला कलर करताना मी इथे ग्रीन शेड घेतलाय. ग्रीन शेड मी पॅरेट ग्रीन शेड आहे हा. लाईट ग्रीन कलर घेतलाय बघा. त्यासाठीही मी बेसला पहिलं व्हाईट कलर देणार आहे. तुम्ही ब्लाउजवरती पेंटिंग करत असाल आणि तुमचा ब्लाउजचा कलर खूपच डार्क शेड आहे, तर खूप इम्पोर्टंट आहे, की तुम्ही हे व्हाईट जे मी पहिलं बेस देते ते कधी स्किप नाही करायचं आहे. कलर व्यवस्थित लागेल, व्यवस्थित चढेल. तुम्ही डायरेक्टली डार्कर शेडच्या फॅब्रिक्सवरती डायरेक्टली कलर करू शकत नाही. मी ब्लाउजही दाखवणार आहे. खूप स्टुडंटची रिक्वेस्ट आहे, की मॅम ब्लाउजवरती पेंटिंग करून दाखवा. तर लवकरच ब्लाउजवरतीही पेंटिंग कसं केलं जातं, बॅक सेक्शन कुठे मार्क करायचंय, कुठे पेंट करायचंय, स्लीव्हज कुठे येतील, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या व्हिडिओजमध्ये नक्कीच क्लिअर होतील. तर तीही व्हिडिओज नक्कीच लवकरात लवकर शेअर केली जाईल. आता आपण इथे बॉडी पार्टला ब्लू कलर आणि इथे लाईट ग्रीन शेड दिलाय. आता उरलेल्या सगळ्या पार्टमध्ये आपल्याला मेटॅलिक गोल्ड कलर करायचा आहे. आता मेटॅलिक गोल्ड कलर घ्यायचा आहे आपल्याला आणि पूर्ण बाकीच्या रिमेनिंग पार्ट्समध्ये आपण तोच कलर करणार आहोत. ब्रश छान क्लीन करून घ्या व्यवस्थित. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कलर नकोय. आता मी इथून सुरुवात करते. उरलेल्या सगळ्या पार्टला आपण गोल्ड मेटॅलिक कलर करायचा आहे. आता जेवढे पार्ट रिमेनिंग राहिलेले आहेत, त्यात सगळ्यातच तुम्हाला गोल्ड कलर करायचा आहे. पूर्ण अगदी इथे बघा पिकॉकच्या बरोबर समोर आपण पोटाच्या भागालाही गोल्ड कलर करतोय आणि फ्लॅट ब्रशने जमत नसेल, तर तुम्ही राउंड ब्रश घ्या. राउंड ब्रश तुम्ही घेणार आहात 6 किंवा 4 नंबरचा. 6 किंवा 4 नंबरचा राउंड ब्रशही घेऊ शकता. बघा मी घेतलाय आता आणि दाखवते तुम्हाला. की तुम्ही राउंड ब्रशनेही लवकर कव्हर करू शकता हे स्पेस जे आपले राहिलेले आहेत आणि त्याला बेसला कोणत्याही प्रकारे आपल्याला व्हाईट कलर वगैरे द्यायचा नाहीये. पण डायरेक्ट कलरिंग घेतलंय. सगळ्या पार्ट्सला आपण गोल्डन जिथे ते आपलं आहे कलरिंग मी सांगितलंय की आता उरलेले प्रत्येक पार्टमध्ये आपल्याला गोल्डन कलर करायचं तर आपण फटाफट सगळ्या पार्टला गोल्डन कलर करून घेऊया. लाईन्स आहेत किंवा काय आहे ते पण तुम्ही कलर करा
आणि आपण नंतर पॉइंटेड ब्रशनी आपण ब्लॅक कलरनी वगैरे त्याला आउटलाईन करू शकता. पण आत्ता कलर करताना संपूर्ण पार्टला गोल्डन कलर करून घ्यायचा आहे. कलरिंग करताना नीट क्लीन कलरिंग करा, जेणेकरून कलर इकडे-तिकडे पसरणार नाही आणि हात टेकवताना व्यवस्थित हात टेकवा. कलरवरती टेकवू नका, नाहीतर सगळीकडे कलर पसरू शकतो किंवा लागू शकतो. ह्या छोट्या-छोट्या गोष्टींचं थोडंसं लक्ष देणं फार गरजेचं आहे फॅब्रिक पेंटिंगवरती. तुमचा सॅम्पल नीट आणि क्लीन असला पाहिजे सगळ्या बाजूने. पूर्ण गोल्ड कलरचा पार्ट मी फिनिश करून घेतलेला आहे. संपूर्णतः रिमेनिंग पार्टमध्ये आपण मेटॅलिक गोल्ड कलर करून घेतलेला आहे. आता आपल्याला थोडंसं कलर ड्राय होऊन द्यायचं आहे. पटकन 3D आउटलाइनर यूज करू नका, नाहीतर कलर पसरेल. थोडं कलर ड्राय झालं की आपण वरती 3D आउटलाइनरने कसं कलरिंग करायचं ते दाखवणार आहे. कलर्स मेटॅलिक गोल्ड कलर थोडा ड्राय होत झालेला आहे. आता आपण ह्याच्यावरती 3D आउटलाइनर घेतलेला आहे. जेवढं मी गोल्ड पार्ट केलेला आहे, त्याच्यावरती मी पुन्हा 3D आउटलाइनरने कलर फिल करणार आहे. ह्याला नोझल्स असतात. तुम्ही एकदा रफ फॅब्रिकवरती थोडे फिरून बघा आणि नंतरच तुम्ही फायनल जे काही आपलं आर्टिकल असेल त्याच्यावरती करा. नाहीतर मग पटकन ते बाहेर येऊ शकतं किंवा नोझल्स व्यवस्थितही काही वेळेस नसतात किंवा तुम्हाला प्रॅक्टिस नसेल, त्यावेळेस ते इझिली होणार नाही. तर त्यामुळे थोडीशी प्रॅक्टिस रफ फॅब्रिकवरती करा स्ट्रेट लाईनची. थोडंसं एम्बॉस्डपणा येईल ह्या पेंटिंगमध्ये. त्यासाठीच आपण पूर्ण मेटॅलिक गोल्ड कलर यूज करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण 3D आउटलाईन. आता तुम्ही असे लाईन्स वगैरेही मार्क करा त्याच्यावरती. काही शेप्स बनवा. इथे मी असं पार्टिशन दिलेलं आहे आणि पार्टिशनच्या इथे मी असे गोल कलर करते बघा. शेप देते मी इथे. आता ज्यावेळेस हे कलर तुमचे मेटॅलिक कलर ज्यावेळेस तुम्ही द्याल, त्यावेळेस तुम्ही इथे स्टोनही स्टिक करू शकाल. स्टोन स्टिक करताना आपण फॅब्रिक ग्लूचाही वापर करू शकता किंवा इथे आपण डायरेक्टलीही स्टोन ठेवले तरी पण ते स्टिक होतील. आपण थोडंसं इथे अशा प्रकारे आपण स्टोन ठेवायचे. ब्रशच्या मागच्या बाजूने मी उचलते. ज्यावेळेस आपला कलर मेटॅलिक गोल्ड कलर ओला आहे, त्यावेळेसच आपल्याला हे स्टोन्स लावून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित स्टिक होतील. मी पिंक कलर घेतलाय स्टोनचं. माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल होते पिंक कलर आणि हे शेड्स ते मी यूज करते. तुम्हाला जे कोणते कलर आवडतील ते कलर तुम्ही घेऊन या मार्केटमधून आणि याच्यामध्ये मी सजेस्टही केलंय, की स्टोनचे कलर जे आहेत ते डार्कर शेड छान वाटतात त्याच्यामध्ये. पिंक कलर आहे, डार्कर मरून कलर आहे, रेड कलर आहे, ग्रीन शेड मोस्ट प्रोबॅबली यूज होतं. ग्रीन शेड घेतलाय आपण. इथेही आपण असं एक राउंड शेप करायचा. बाहेरच्या साइडलाही आपण असं एक आउटलाइनर द्यायचं. मी जसं कलरिंग करते त्याच प्रकारे तुम्ही मेटॅलिक कलर करा किंवा तुम्हाला वाटतंय की तिथे काहीतरी वेगळं
तुम्हाला डिझाइन करायची आहे किंवा लाईन्स ओढायचे आहेत, तुम्ही तसंही करू शकता. आता इथे मी पिंक कलरचे स्टोन लावणार आहे. डार्कर पिंक शेड आहे तो. बघा इथे आपण असे प्लेस करायचे. ते कलरने ते स्टिक होतील आणि पूर्ण कलर ड्राय करून तुम्हाला जेव्हा लावायचे असेल त्यावेळेस फॅब्रिक ग्लूचा वापर करा. असे छोटे-छोटे डॉट्स द्या मेटॅलिक कलरनी अजून छान दिसेल ती पेंटिंग. हलक्या हाताने द्यायचेत आपल्याला डॉट्स. स्टोनची साईज घेताना तुम्ही छोटी साईजही घेतली तरी ते अजून छान दिसेल. मोठी साईज घ्या, छोटी साईज घ्या. पेंटिंगवरती डिपेंड आहे. खूप ब्रॉड पेंटिंग आहे तर छोटी साईज दिसणार नाही त्याच्यावरती. त्यासाठी तुम्हाला मोठी साईज घ्यावी लागेल आणि ज्यावेळेस तुमची नाजूकशी डिझाइन आहे त्यावेळेस 00 किंवा 0 नंबरचं तुम्ही कुंदन घ्या. इथे मी बरोबर स्टोन्स लावलेत मध्ये आणि मी सगळीकडे स्टोन्स लावत-लावत पेंटिंग आपले जे कलर आहेत 3D आउटलाईनवरती मी स्टोन्सही लावते मध्ये-मध्ये आणि पेंटही करते जेणेकरून ते एकत्र होईल आणि एकत्र फिक्सही होईल. आता आपण इथेही 2 स्टोन लावून घेऊयात. इथे साईज थोडी मोठी आहे स्टोनची आपली. तर मी इथला अजून थोडासा पार्ट कव्हर करते गोल्डन कलरने. जसं-जसं पेंटिंग तुमचं कंप्लीट होत जाईल, ते किती सुंदर दिसेल ते बघा. आपण स्टोनचा वापर करून, 3D आउटलाइनरचा वापर करून, मेटॅलिक कलरचा वापर करून ती डिझाइन अजूनच सुंदर दिसते. तर इथेही बरोबर स्टोन्स फिक्स करायचे आहेत. आपण त्याला ग्रीन शेड घेऊयात दोऱ्यावरती. पानांना बघा मी अशी डिझाइन दिली मी फक्त मार्क केलेत आउटर लाईन आणि आउटर लाईनच्या आतमध्ये मी असे आडवे लाईन्स मार्क केलेत. आता काही-काही ठिकाणी आपण असे डॉट्स देऊयात, जेणेकरून अजून पेंटिंग सुंदर दिसेल. तंजोर पेंटिंग थोडंसं गॉडी असतं आणि कलरफुल म्हणजे त्यात गोल्डन कलरचा वापर जास्त असला तरी स्टोनचा वापर वगैरे जास्त केलं जातं. तर हे डॉट्स देऊन तो थोडासा अजून गॉडी दिसेल, छान दिसेल. आता मी पॉइंटेड ब्रश घेते आणि डोळ्याला आपल्याला व्यवस्थित रेखीव असे डोळे करायचे तयार. ब्लॅक कलरचा वापर करायचा आहे आपण. आणि मी ब्लॅक कलर सांगितलं होतं, की आपण ब्लॅक कलरची ही आउटलाईन बऱ्याच ठिकाणी देऊ शकता. इथे जर तुम्हाला हे पूर्ण कलर ड्राय झालं, की ब्लॅक कलरची जर तुम्हाला आउटलाईन द्यायची असेल, तर सगळीकडे तुम्ही ब्लॅक कलरची आउटलाईन्सही द्या. ते छान दिसतात. पण कलर पूर्ण ड्राय झाल्यानंतर तो पार्ट करायचा आहे. जर आता आपण करायला घेतलं, तर 3D आउटलाईन आपल्या इकडे-तिकडे मिक्स होईल आणि तो व्यवस्थित होणार नाही. आता इथे बघा मला आउटलाईन द्यायची असेल, तर कशा पद्धतीने द्यायची ते बघून घ्या. अशा पूर्ण ह्याला कलर पेंटिंगला तुम्ही अशी आउटलाईन करणार आहात. आउटलाईनसाठी पहिली प्रॅक्टिस करून घ्या. आउटलाईन शार्प आल्या पाहिजेत, कुठेही गोंधळ नको आणि परफेक्ट दिसल्या पाहिजेत. मी तुम्हाला फक्त थोडेसे करून दाखवते. आणि ज्यावेळेस आउटलाईन आपण करतो, त्यावेळेस खूप जास्त रंग नाही घ्यायचा ब्रशमध्ये. अगदी टिपवरती कलर आहे. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण पेंटिंगला आउटलाईन करा. अजूनच छान दिसेल आणि तुम्हाला वाटते की नाही करायचंय तुम्हाला पेंटिंगला आउटलाईन, अजून प्रॅक्टिस तेवढी नाहीये.
तर असंही पेंटिंग छानच दिसणार आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला थोडीशी आउटलाईनही देऊन दाखवली. तुम्ही आउटलाईन देऊ शकता, पण पूर्णतः 3D आउटलाइनर तुमचा कंप्लीटली ड्राय झाल्यानंतर आउटलाईन्स द्या. त्यानंतर ते व्यवस्थित येतील. आता मी थोडेसे फक्त तुम्हाला दाखवायचे होते म्हणून दाखवलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण तंजोर पेंटिंग पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे. खूप सुंदर दिसतं ब्लाउजेसवरती वगैरे. तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि नक्की मला कमेंटमध्ये कळवा, की तुम्हाला डिझाइन करताना काही कॉम्प्लिकेशन्स आले का? किंवा काही अडचणी येत आहेत का? किंवा तुम्ही डिझाइन कशा पद्धतीने तयार केलं? नक्की कम्युनिटी पोस्टवरती शेअरही करा पिक्चर्स. मी नक्कीच बघेन आणि काही डाउट्स असतील तर नक्की क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. थँक सो मच.